दुहेरी जलवाहिनीचे काम येत्या 15 दिवसात पूर्ण होऊन मे अखेरपर्यंत टेस्टिंग होणार असल्याची माहिती पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी दिली। दुहेरी जलवाहिनीचं काम येत्या 15 दिवसात पूर्ण होईल। त्यानंतर मे महिना अखेर टेस्टिंग होऊन या प्रकल्पाचं हस्तांतरण केलं जाणार आहे, अशी माहिती महापालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी सोमवारी दिली। अंतर्गत जलवितरण व्यवस्थेकरता निधी मिळावा या संदर्भात मुख्यमंत्री यांच्या समवेत बैठका झाल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं। 20 दिवसामध्ये काम पूर्ण होईल आणि साधारणतः 1.5 ते 2 महिन्याचं टेस्टिंग चालेल। साधारणतः मे एंडपर्यंत आपल्याला ती पूर्ण म्हणजे आपल्याला पूर्ण क्षमतेने आपल्याला टेस्टिंग झाल्यानंतर त्यात काही अडीअडचणी त्याच्यात लक्षात येईल, परंतु काम साधारणतः आम्ही पुढच्या 15 दिवसामध्ये संपवण्याचं प्लॅनिंग करत आहोत। त्याच्यामध्ये काही ठिकाणी पोलीस प्रोटेक्शनची आवश्यकता लागते, तर पोलीस अधीक्षकांनी सुद्धा आम्हाला पत्र लिहून आम्हाला आवश्यक पुरवठा करण्यासाठी परवानगी दिली आहे। साधारणतः 15 ते 2 ते 3 आठवड्यामध्ये फिजिकल काम पूर्ण होईल, त्यानंतर टेस्टिंग सुरू होईल। ते सांगतो ना, शेवटी कसं होतं की याच्यामध्ये आपल्याला टेस्टिंग करताना बऱ्याच वेळा काही टेस्टिंग झाल्यानंतर मी सांगू शकेल की बाबा ती आता म्हणजे पूर्ण, कारण अजून ते पूर्ण क्षमतेनं पाणी आपण जेव्हा आत्ताच वाहणार, कारण त्यांनी जे आता टेस्टिंग करतात ते लिमिटेड पॅचेसचं 1 किंवा 2 किलोमीटर एरियामध्ये टेस्टिंग करत असतात। ॲक्च्युली पूर्ण फोर्सनं जेव्हा पाणी येईल याच्यामध्ये आणि त्यानंतर त्यात काय कुठं लिकेज होतं का काय होतं का ते झाल्यानंतरच मी सांगू शकेल की आपल्याला कधी आपल्या ताब्यात घेऊन कार्य करतात। सोलापूर शहरात सध्या 5 ते 6 दिवसात पाणी पुरवठा होत आहे। यामुळे पाण्याचे दिवस कमी कसे करता येईल या संदर्भात विचार सुरू आहे। शहर पाणी पुरवठ्यात आहे त्या प्राप्त परिस्थितीत सुधारणा करू इच्छिणाऱ्या तज्ज्ञ अधिकाऱ्यांचा सल्ला घेण्यात येणार आहे। संबंधितांनी आपल्या सूचना व मार्गदर्शन पालिका प्रशासनाला करावं। अधिकारी अथवा एजन्सी कोणीही आलं तरी स्वागत आहे। सुधारणा घडवू इच्छिणाऱ्या अधिकाऱ्यांना पाणी पुरवठा विभागात संधी देण्यात येईल, असंही डॉक्टर ओंबासे यांनी सांगितलं।